तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचा आणि संत गाडगेबाबा प्रबोधन मंचाचा राष्ट्रीय महासचिव या नात्यानं या ठिकाणी मी शेळगी नगरीचे सुपुत्र माननीय उमाकांतजी जाधव यांची छोटीशी मुलाखत या ठिकाणी घेत आहे। लहरा फाउंडेशन लातूरच्या वतीने गेल्या 5-6 वर्षापासून साहित्य क्षेत्रामध्ये विविध काव्य प्रकारामध्ये आणि विविध लेखन प्रकारामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केला जातो अशा साहित्यिकांना पुरस्कृत केले जाणार आहे। त्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी या लहरा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष माननीय उमाकांतजी जाधव हे शिवाजी विद्यालय लातूर या ठिकाणी शिक्षक आहेत। ते शेळगी नगरीचे सुपुत्र आहेत। आपल्या जन्मगावी या कार्यक्रमाचं आयोजन ते करत आहेत। त्या संदर्भामध्ये मी माननीय उमाकांतजी जाधव यांना प्रश्न करू इच्छितो की जे 10 आणि 11 एप्रिल रोजी आपण जे काही साहित्य संमेलन घेत आहात किंवा राज्यस्तरीय पुरस्काराचं जे वितरण सोहळ्याचं आयोजन आपण केलेलं आहात त्याचं नेमकं स्वरूप काय आहे ते आपण इथल्या रसिक श्रोत्यांना सांगावं। नमस्कार, मी डॉक्टर उमाकांत जाधव। लहरा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 16-17 वर्षापासून आम्ही या साहित्य क्षेत्राची सेवा करत आहोत। खऱ्या अर्थानं हा साहित्य मेळा या ठिकाणी दिनांक 10 एप्रिल व 11 एप्रिल 2025 मध्ये आम्ही आयोजित केला आहे। दिनांक 10 एप्रिल रोजी लहरा फाउंडेशनच्या वतीनं दिले जाणाऱ्या साहित्यकृतीतील राज्यस्मृती पुरस्कार या ठिकाणी आयोजित केले आहेत। तर दिनांक 11 एप्रिल रोजी कवी योगीराजजी माने यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आयोजित केलेलं आहे। प्रथमतः 10 एप्रिल 2025 रोजी आयोजित केलेल्या या लहरा फाउंडेशनच्या राज्यस्तरीय स्मृती पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात आणि सत्कार समारंभामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे थोर विचारवंत डॉक्टर नागोरावजी कुंभार सर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत। तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय श्री अमर हबीबजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते या उद्घाटकाला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत। एकूणच विविध साहित्य कृतीमध्ये दिले जाणारे पुरस्कार हे वेगवेगळ्या साहित्य कृतीतील आहेत। कथा, कादंबरी, ललित साहित्य, समीक्षात्मक साहित्य, काव्य अशा स्वरूपात दिले जाणारे पुरस्कार गेल्या 5-6 वर्षापासूनचा हा आमचा अविरत चाललेला उपक्रम। या उपक्रमामध्ये जरी पुरस्काराची संख्या मर्यादित ठेवली असेल तरी पुरस्काराची जे मूल्य आहे ते मूल्य आम्ही या ठिकाणी वाढवलेलं। प्रथमतः आत्मकथनाच्या प्रकारामध्ये केशव वसेकर यांच्या वसा केशवाचा या आत्मचरित्राला या ठिकाणी आम्ही पुरस्कृत करणार आहोत। तर गावमातीच्या गोष्टी या कथात्मललित लेखनासाठी माननीय श्री सुरेंद्रजी पाटील सर यांना आम्ही गौरविण्यात आहोत। राजकीय स्वातंत्र्योत्तर कादंबऱ्यामध्ये माननीय प्राचार्य डॉक्टर हरिदासजी फेरे सर यांनाही या प्रसंगी आम्ही गौरव करणार आहोत। त्यासोबतच कवी घामाचे संदर्भ नावाचा कविता संग्रह घेऊन आलेल्या किरण भावसार या कवीला देखील या ठिकाणी आम्ही त्यांच्या साहित्यकृतीची निवड केलेली आहे। एकूणच साहित्यकृतीची निवड करत असताना माननीय श्री केशवजी वसेकर असतील, सुरेंद्रजी पाटील असतील, प्राचार्य डॉक्टर हरिदासजी फेरे असतील किंवा सुरेंद्रजी पाटील असतील, या सोबतच बालसाहित्याचा जो प्रकार आहे या बालसाहित्यामध्ये डॉक्टर सुरेशजी सावंत सर यांची कष्टाची फळे गोड या बालसाहित्याला देखील बालसाहित्य कृतीचा पुरस्कार, या 5 साहित्यिकांना आम्ही या ठिकाणी गौरवित आहोत। त्यासोबतच मराठवाडा साहित्य परिषदेचे नवनियुक्त जे सदस्य आहेत माननीय दगडूकाका लोमटेजी, माननीय प्राध्यापक डॉक्टर जयद्रथजी जाधव सर, त्याचसोबत आपल्या राजकीय कार्यक्षेत्रात भरारी मारणारे माननीय श्री रामचंद्रजी तिरुके साहेब हे सुद्धा मराठवाडा साहित्य परिषदेवरती आज उपाध्यक्ष पदापर्यंत गेलेले आहेत। तर त्यांचाही या निमित्तानं सत्कार लहरा फाउंडेशनच्या वतीने केला जाणार आहे। या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसोबत कविरत्न म्हणून राजेंद्रजी सगर तथा समाज सेविका असलेल्या माननीय श्री
जयश्रीताई घोडके यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न केला जाणार आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रात, कला क्षेत्रामध्ये काम करणारे माननीय विकास सरकाळे, शिवाजी हांडे, डॉक्टर राहुलजी धाकडे यांचाही विशेष सत्कार या प्रसंगी केला जाणार आहे. असा हा राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आणि त्याच्यासोबत हा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा या निमित्तानं लहर फाउंडेशननं आयोजित केलेला आहे. प्राचार्य डॉक्टर नागोरावजी कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ही संयोजन समिती आणि त्या संयोजन समितीच्या वतीनं हा उपक्रम गेली 6 वर्ष अविरतपणे चालू आहे. यापुढेही अनेक साहित्य कृतींना लहर फाउंडेशनच्या वतीनं गौरविलं जाणार आहे. आपल्या सर्व औराद परिसरामधील असलेल्या सर्व साहित्यप्रेमींना एक आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने उद्या दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरामध्ये आयोजित केलेल्या या साहित्य मेळ्यामध्ये सकाळी 10:30 हा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकसंख्येने आपण या साहित्य मेळ्याचा लाभ घ्यावा आणि साहित्यप्रेमींनी आवर्जून या राज्यस्तरीय स्मृती पुरस्काराला उपस्थिती दर्शवावी अशी विनंती किंवा विनम्र आव्हान मी या ठिकाणी आपल्या समोर करतो. तसेच दिनांक 11 एप्रिल रोजी होणाऱ्या सायंकाळच्या वेळेमध्ये आयोजित केलेल्या कविवर्य योगीराजजी माने सर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनालाही सायंकाळी दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता आपण सर्व साहित्य प्रेमींनीही आवर्जून उपस्थिती दर्शवावी अशी या प्रसंगी विनंती करतो. धन्यवाद. माननीय श्री सतीशजी हानेगावे यांचेही मनपूर्वक धन्यवाद. मराठा सेवा संघ सर्व कक्ष आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांनाही याच्यामध्ये आवर्जून निमंत्रण आहे. सर्वच ज्या विविध संघटना प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्वच रसिक बांधवांना हे सादर निमंत्रण शिळगी नगरीच्या वतीनं, लहरा फाउंडेशन लातूर यांच्या वतीनं हे निमंत्रण आपल्याला आहे. कृपया आपण जास्तीत जास्त संख्येने शिळगी नगरीमध्ये उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आपणास या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद.